शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे पॅचवर्कच्या माध्यमातून बुजवण्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती। एजन्सी निश्चित केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली आहे। शहरातील विविध भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये गाजला होता। खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने प्रमुख रस्त्यांवरील खड्डे प्राधान्याने बुजवण्यासाठी 99 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलाय। या निधीतून रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचवर्क करण्यासाठी नुकतीच निविदा काढण्यात आली होती। आता संबंधित कंत्राटदाराला रस्त्यांची यादी देऊन वर्क ऑर्डर जारी करण्यात आले। येत्या 2 दिवसात निवडक रस्त्यांवर पॅचवर्कचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली आहे। दरम्यान नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते तसेच FC केबल आणि गॅस पाईपलाईनसाठी करण्यात आलेल्या खोदकामाचा या कामात समावेश नसल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे। या ठिकाणचे खड्डे बुजवणे आणि रस्त्यांची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच संबंधित गॅस कंपनीची असल्याचं देखील नमूद करण्यात आलंय।